श्री दत्त महात्म्य अध्याय 34 कथाभाग। अलर्काने वंदन करून सिद्धी ओळखण्याची लक्षणे विचारली तेव्हा दत्त म्हणाला की अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, इशिता आणि वशिता अशा 8 मुख्य सिद्धी आहेत। अणुप्रमाणे सूक्ष्म होणे, विशाळ रूप घेणे, पर्वताप्रमाणे जड होणे, पूज्यत्व मिळणे, कापसाप्रमाणे हलके होणे, वस्तूचा साठा वाढणे, दूरदृष्टी व दूरची वस्तू हाती येणे, शरणागताचे रक्षण करणे व जीवांना वश करणे, पाण्यावरून व आगीतून चालणे अशा गोष्टी त्यांच्यामुळे साध्य होतात। अशा अजून 10 उपसिद्धी आहेत। त्यांच्या सहाय्याने देखील चमत्कार करता येतात। शिवाय उपजत सिद्धी, औषधी वनस्पतींमुळे मिळणाऱ्या सिद्धी अशाही असतात। त्याखेरीज तपसिद्धी, मंत्रसिद्धी अशा सर्व योग साधनेमुळे आपोआप मिळतात। पण ही सर्व विघ्ने आहेत एवढे मात्र विसरता कामा नये। धारणेनंतर सगुण रूपाचे ध्यान करावे असे सांगून त्या रूपाचे वर्णन केले। त्या ध्यानाची वस्तू शक्ती सांगून पुढे तो म्हणाला की सगुण ध्यान साधल्यावर त्यातूनच निर्गुणाचे ध्यान साधते। नंतर पुढे समाधी व तिचे फळ जीवनमुक्ती होय। मग मरणच नाही तर जन्म कुठला? त्याला कर्मबंधनच नसते, तो जिवंतपणीच ब्रह्मरूप होतो। म्हणून ज्ञानी तपस्वी यांच्यापेक्षाही योगी श्रेष्ठ असतो असे सांगून अलर्काने योगीच व्हावे असा आग्रह दत्ताने केला। मग योग्याने कशा प्रकारे वागावे असे विचारता दत्त म्हणाला की मितभाषण करावे, पण बोलण्यापूर्वी शास्त्र जाणून घ्यावे, विषयांचा विचारही करू नये। लोक आग्रह करतात किंवा गाव जेवण असते, सोयर किंवा सुतक असते, तिथे कधी भिक्षा मागू नये। लोकांची जेवणे आटोपली की भिक्षेसाठी निघावे। काही घरी भरपूर वाढतात, काही जागी हेटाळणी करून वाढतात, पण त्याचे सुख दुःख मानू नये। फार पुढे न जाता अंगणातच उभे राहावे। जिथे 7 दिवस नकार मिळेल तिथे कधीच पाऊल टाकू नये। 3च घरी भिक्षा घ्यावी, पण नित्य नव्या जागी जावे। एकाच घरी भरपूर मागू नये। तांदूळ, कणी, सातू, कंदमुळे, फळे व दूध, ताक वगैरे घ्यावे। दुपारी एकच वेळ जेवावे। अर्धे पोट भरेल एवढेच खाऊन त्याच्या अर्धभाग पाणी प्यावे। दुसऱ्या दिवसाकरता अगर रात्री करता अन्न साठवू नये। शास्त्रवचन न करता तात्पर्य ओळखावे। लोकांमध्ये न गुंतता अलिप्त असावे। अध्याय 34 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गुरु म्हणे शिष्यासी, सद्गुरु गुणराशी, हाती धरिता शिष्यासी, यत्ने तयासी तारितसे। स्वार्थी कळकळे माता, ती नोहे पुत्राकरिता, शिष्याच्या हिताकरिता गुरुदेवता कळकळे। किती कही करिता प्रश्न, गुरु नोहे उदासीन, म्हणे कोणत्याही प्रकारे करून होवो समाधान शिष्याचे। असा कृपाळू दत्त सांगे अलर्का हित, पुन्हा जोडोनी हात मदालसा सुत पुसत असे। म्हणे जी सद्गुरुनाथा, सिद्धी ज्या उद्देशिल्या आता, ज्याही ये योग भ्रंशता, त्या किती कशा असती। त्यांची लक्षणे कळता, त्या ओळखुनी तत्वता, मी सोडीन तत्वता म्हणोनी माथा ठेवी पदी। ऐकुनी शिष्याचे वचन, होवो निया
प्रसन्न, बोले अत्रिनंदन, म्हणे सावधान ऐक तू. पहिली अनिमा, दुसरी महिमा, तिसरी होय गरिमा, चौथी सिद्धी लघिमा, देहसिद्धी ह्या 4, प्राप्ती 5वी, प्राकाम्या 6वी, ईशता सिद्धी 7वी, वशिता जाण 8वी, बरवी विघ्न संपत्ती 8वी हे. आपल्या देहाहून जे सूक्ष्म सूक्ष्म म्हणून अणुपर्यंत जाण, शरीर आपुले तसे करवे, जेवढे पाहिजे रूप तेवढे सूक्ष्म चिंतिजे. आपुले शरीर जे तेनेच होय तेवढा, अणिमा सिद्धी हे जाण, शरीर होय लहान, जसे लंकेत हनुमान करी लहान स्वशरीर. तसेच महत् पदार्थाचे चिंतन करी तयाचे, मोठे शरीर होई त्याचे, महिमा सिद्धीचे फळ हे. तसे जड पदार्थाचे चिंतन करी तयाचे, पर्वतवत जड त्याचे हो शरीर गरिमेचे हे फळ. किंवा इच्छी जे थोरपण, पूज्याचे करिता चिंतन, तत्समान ये पूज्यपण, हेही महिमा सिद्धीफळ. सर्वांचा जो गुरु, जाणावा परमेश्वरू, तच्चिंतनी होई सर्व गुरु, गरिमेचे फल हेही. जे लघु कापसासारखे, तच्चिंतने शरीर हो हलके, लघिमा फल हे एके. ह्या 4 देहसिद्धी. थोडा पदार्थ असून पाहिजे तितक्याला वाटून, न व्हावा सर्वथा न्यून, प्राकाम्य सिद्धीचे फल हे. दूरच्या पदार्था स्पर्श करणे किंवा दूरचा पदार्थ आणणे, हे प्राप्तिसिद्धीने घडणे. चंद्रा शिवे अंगुलीने की, भूतभौतिकाचे ईशण, घडे इच्छा मात्रे करून. ईशित्व सिद्धीचे लक्षण, ईश्वरपणा येतसे. भूत म्हणजे भूम्यादिक, मनुष्यादिक भौतिक, वश्य होती हे सकळिक, ही वशिता सिद्धी. वाघा सिंहाचे वाहन, करी सर्पाचे भूषण, अग्नीचा तुराख होऊन दाखवी जाण वशितेने. चाले उदकावरून, खेळे अग्निप्रवेश करून, राहे जळा चालवून, वशितेचे जान खेळ हे. ह्या अष्टमहासिद्धी. 10 असती उपसिद्धी, ह्या वायांच उपाधी. येथे बुद्धी न ठेवावी. आकाशातून गमन, परकाया प्रवेशन इत्यादी उपसिद्धी जाण, येथे मन न लावी तू. पक्षी उडती गगनातून, मासे पळती जळातून, ही जन्मता सिद्धी जाण, तीही मिळे योगाने. अंगी औषधी लावून अग्नीने न जळे जाण, हेही ये योगे घडून. औषधी सिद्धी म्हणती जिला. तप करोनी व्यासादिक, जे दाविती कौतुक, तेही योगे साधे एक, अशी शक्ती योगाची. जे विश्वामित्रादिक मंत्रे दाविती कौतुक, तेही सकळिक, योगसिद्धी देतसे. वाटे जसे जसे स्वये व्हावे, किंवा वाटे जसे जसे करावे, योगे ते ते साधावे, परी जाणावे विघ्न ते. धारणा झाल्यावरी ध्यान करावे अंतरी, जे सर्व दोषवारी तारी भवाब्धीतून. प्रथम करावे सगुण इष्टदेवांचे चिंतन, ते स्थिर करून मग निर्गुण चिंतावे. म्हणे मदालसा नंदन, मला सांगा सगुण ध्यान, जेथे माझे मन स्थिर होऊन राहील. श्री दत्त म्हणे राया, ध्यानी सगुण रूपा या. तू धरी माझिया, अभया देईल हे. मी अज अविकार, मी निर्गुण परात्पर, मी विभू सर्वाधार,
परी झालो कुमार ऋषीचा. साधू रक्षावयासी, दुष्टा दंडावयासी, धर्मा स्थापायासी, या देहासी धरिले म्या. भक्तांचे घडावे भजन, म्हणून आलो अवतरून. स्वप्रकृती घेऊन अवतरलो मायेने. षोडश कला नसून कलावत ये भासून, ते हे माझे रूप जाण. सच्चिदानंद घन एक रस. जो कोणी स्नेहाने अथवा द्वेषाने किंवा चिंती भयाने भावाने माझे रूप, त्याला मिळे सद्गती. हे तो वस्तुशक्ती, ती न पाहे मती, हे चित्ती तू जाण. जरी कानेणून अग्निवरी पडे चरण, तो न करी दहन, कालत्रयी न घडे असे. जलबुद्धीने जरी अमृत प्राशन करी, तरी तो न मरे निर्धारी, त्यापरी हे जाण. पतिपुत्रादिक जरी ब्रह्मरूप असती तरी, अज्ञानावरण तयावरी, असे निर्धारी जाणावे. त्याचे होता ध्यान, न तुटे भवबंधन, मी असे निरावरण. निर्विकार म्हणून मज ध्यावे. ह्या पायांपासून करावे चिंतन, अनुक्रमे करून स्वरूप ध्यान करावे. ध्यान स्थिर झाल्यावरी चित्त ठेवावे मुखावरी. मग केवळ हास्यावरी वृत्ती बरी धरावी. ध्याने तन्मय होता, इतर चिंता न उठता, ये परमानंदता ध्येयाकारता होवोनी. हे ध्यान पूर्वी जरी सगुण वाटले, तरी स्थिर होता अंतरी. निर्गुण करी हेच अंती. ध्येय ध्याता ध्यान, ह्या त्रिपुटीचे भान जोवरी असे जाण, तोवरी ध्यान म्हणती. मी ध्याता हे ध्यान, हे न राहे भान. ध्येयाकार होऊन राहे मन निश्चळ, न उठे अन्य वृत्ती. जेवी दीप निवांती, तेवी ध्येयाकार वृत्ती. स्थिर राहे ती समाधी. साधिता ही समाधी, चेष्टा सोडी बुद्धी. मनासह इंद्रिये तधी, स्वरूपामधी लपती. होता ही समाधी, जाती सर्वोपाधी. तया न बाधिती कधी, आधी व्याधी निश्चये. येणे मनोभंग होई, वासनाक्षयही होई. संशय समूह जाई, हाता येई जीवनमुक्ती. मग नोहे जनन किंवा वर्धन, तया न ये मरण. पुनर्जनन मग कैसे, ह्याचा परिणाम नोहे. भूतभौतिक संबंध नोहे. तो संसारी न राहे, न मोहे व्यापिजे जो. तो न भिजे जलाने, न जळे तो अनलाने. न शोषिजे अनिलाने, शस्त्राने ना तोडिजे. कल्पाचे कल्प मोडिती, किंवा नवे घडती. असे कितीही होता पुढती, ह्याची उत्पत्ती मृत्ती न होई. तयांचा सुटे बंध, शब्दादिक जे विविध. तयांचा नोहे संबंध, राहे शुद्ध स्वरूपी तो. ह्याला कोणी न भक्षी, ह्याला कोणी न लक्षी. कोणाचा नोहे पक्षी, सर्व साक्षी निर्विकार. तयाचा एकपणा, न मोडवे कवणा. अशी ही धारणा, जन्ममरणा निवारी. पेटता योगानल, राग द्वेषादिक मल. दग्ध होती तात्काळ, होई विमल पूर्ववत. जे मळत जळती, ते पुन्हा न मिळती. सर्व कर्मे टळती, दूर पळती शोकमोह. ब्रह्मस्वरूपी मिळे, तो पुन्हा न ढळे. ऐक्य पावे निश्चयी, 42 उद्धरुणी. नदीजवळ समुद्री मिळे, की घटाकाश आकाशी मिळे. तसा ऐक्ये ब्रह्मी मिळे, तयाचा वेगळेपणा न होई. ज्ञानी तपस्वी याहून योगी हा श्रेष्ठ जाण. तो केवळ ब्रह्मपूर्ण, तत्समान कोण असे. संसारारण्यादाव असे योग प्रभाव. करी द्वैताचा अभाव, म्हणून भाव ठेवी तू.
आता तू भूपवर्या, सोडूनी इतर कार्या, जाणूनी योगचर्या. योगाभ्यास करीतू, अलर्क म्हणे गुरुवर्या. योगवित्तमाचार्या, मला सांगे योगचर्या, जी आर्या मानिली. ऐकोनी अलर्काचे वचन, म्हणे अत्रिनंदन, लावूनिया मन, योगचर्या लक्षण ऐक तू. योगचर्या जाणता, चित्ता न ये खिन्नता. येऊन स्वस्थता, सिद्धी मिळे अनायासे. प्रीती वाढवी मान, उद्वेग करी अपमान. असे मूर्खजन पाहती अज्ञान वेष्टीत. योगी जरी विपरीत हे घेई मनात, सिद्धी तयाचे हातात ये निश्चित जाणावे. अमृत दृष्टीने मान, विष दृष्टीने अपमान. मानी जयाचे मन, तया बंधन येईल. म्हणून योगीजन, विष दृष्टीने मान, अमृत दृष्टीने अपमान. मानिती जाण सर्वथा, योगियाने सन्मान. मानावा विषा समान, होता अपमान, अमृता समान मानावा. योग सिद्धी तरीच होय, उलट घेता बंद होय. म्हणून तुझे हृदय धरी ही सोय उत्तम. दृक्पुतम विन्यसेत्पादम, वस्त्रपुतन पिबेज्जलम. शास्त्रपुतम वदेद्वाक्यम, चित्तपुतम च चिंतयेत. नेत्रे पवित्र पाहून मग ठेवावा चरण. वस्त्रे उदक गाळून मग पान करावे. शास्त्र शुद्ध जाणून मग बोलावे वचन. जेणे शुद्ध होय मन, त्याचे ध्यान करावे. विषयांचे चिंतन सदा देई बंधन. करिता ईश्वराचे ध्यान, चित्त पावन होतसे. आवडी ठेविती तेथे न जावे, श्राद्धगृह वर्जावे. रजस्वला गृही न जावे, भिक्षेसाठी योग्याने. होता यज्ञोत्सव किंवा देवयात्रोत्सव, जेथे बहु जमाव तेथे भिक्षेसी न जावे. स्त्री प्रसूत होता किंवा सूतक येता, किंवा संस्कार होता तेथे भिक्षेसी न जावे. पुत्र होता 1 मास, कन्या होता 40 दिवस. रजस्वला होता 4 दिवस, तेथे भिक्षेसी न जावे. पिता मरता 1 वर्ष, माता मरता 6 मास, स्त्री पुरुषा 3 मास, 1 मास गोत्रज मरता. मौंजी विवाह गर्भाधान, झाली या 16 दिन. नांदी श्राद्ध होता 1 दिन, येथे भिक्षेसी न जावे. बाहेर धूम न दिसता अग्नी शांत होता, लोकही जेविता भिक्षेसी निघावे. ह्या घरी अधिक मिळे, ह्या घरी उणे मिळे. ह्या घरी सत्कारे मिळे, ह्या घरी मिळे असत्कारे. असे मनी न आणावे, सव्यापसव्य न फिरावे. फिरता घर न टाकावे, रागद्वेषे करुनी. मोठ्याने ओरडू नये, कवाड लोटू नये. छिद्राने पाहू नये, थोडे म्हणू नये कदापि. न सांगावे आपुले गुण, न दाखवावी खूण. एकदा जाता फिरून मग परतून न यावे. 7 दिवस ज्या घरी भिक्षा न मिळे, त्या घरी न जावे. चांडाळापरी ते घर वर्जावे. निर्वाहापुरती 3 घरी, मिळता माधुकरी. तेवढी पुरी करी, अधिक घेता चोरी होय. 3, 5, 7 घरी करावी माधुकरी. नित्य नित्य त्याच घरी न जावे बहु घरे असता. स्वधर्म न सांडावा, अपमान घडावा. असा देह वागवावा, न करावा पुष्टतो. भिक्षा मागोनी अग्निहोत्र, करीती त्याची भिक्षा पवित्र. पंचयज्ञ न होता अपवित्र, हे सर्वत्र जाणावे. जो यायावर दांत, ती भिक्षा प्रशस्त. जे वैदिक शांत,
त्यांची भिक्षा मध्यम. अधम यानंतर करावे माधुकर, एका घरी भरपूर भिक्षा ती न घ्यावी. यवागु भैक्ष कण सत्तू यावक अन्न, कंदमूळ फळ पक्व जाण, दूध ताक आणावे. दिवसा एक वार आणून देवा नैवेद्य करून, गोडी रुची न पाहून औषधा समान जेवावे. अर्ध पोट भरून जेवावे पथ्य अन्न, त्याचे निम्मे जळ पिऊन चौथा भाग खुला ठेवावा. प्राणधारणार्थ आहार, त्याची रुची स्वाद बरोबर न पाहता सत्वर करावा आहार विचक्षणे. रात्री किंवा उद्यासाठी न ठेवावे बांधुनी गाठी, न आणावे परासाठी, न कराव्या गोष्टी भिक्षेच्या. अहिंसा त्याग ब्रह्मचर्य, गुरुसेवा शांती अस्तेय, लघ्वाहार शौच विनय, स्वाध्याय हे सिद्धी देती. सारभूत ते घ्यावे, बहुशास्त्र न पढावे, संग्रही मन न लावावे, जनी असावे उदासीन. लोटताही कल्पांत, सर्व विद्या हस्तगत, न होती म्हणून सारभूत, घेऊनी चित्त शमवावे. योगचर्या ही जाण, येथे ठेवी तू मन, येणे साधे ध्यान, होसी पावन राया तू. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये चतुस्त्रिंशोऽध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.